आदर्श सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री पंढरीनाथ चिंदा चित्ते उर्फ बापू यांचा 75वा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। आज दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता धुळे शहरातील गोंदूर रोड लगत असलेल्या सौभाग्य लॉन्स या ठिकाणी श्री बापूसो पंढरीनाथ चिंदा चित्ते यांचा अमृत महोत्सव 75वा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सुरुवातीला प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। तर या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे हे अध्यक्षस्थानी होते। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष इंजिनियर विजय मंगडे, सुभाष पाटील, एस.टी. चौधरी, सुदाम पाटील, अरुण पवार, ओंकार शिरसाट आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बापूसो पंढरीनाथ चित्ते यांचा 75वा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। बापूसो श्री पंढरीनाथ चित्ते यांचा मोडगाव मडगाव तालुका बाळगाव जिल्हा जळगाव असून अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी आपले शिक्षण केले। शिक्षक झाल्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी आपले शिक्षकी पेशेतून कर्तव्य बजावले। आदर्श शिक्षक केंद्र प्रमुख अशी त्यांची या ठिकाणी विविध पदांवर नियुक्ती देखील करण्यात आली। त्यांना 3 मुलं असून ज्यात 2 मुले 1 मुलगी असून अतिशय उच्च शिक्षित या ठिकाणी मुलांना शिक्षण केले, ज्यात डॉक्टर शिक्षक बनवले। तर अशा या सत्कारमूर्ती बापूसो पंढरीनाथ चित्ते कोषाध्यक्षपदी देखील होते। त्याचबरोबर हास्य क्लब, योगा शिक्षक, स्विमिंग क्लब, ड्रायव्हिंग शिकणे असे विविध छंद देखील त्यांनी जोपासले, आत्मसात केले व इतरांना देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन केले। अशा या बापूसो पंढरीनाथ चित्ते यांचा आज 75वा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। तर यावेळी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी इंजिनियर रावसाहेब मंगडे, लोहालेकर सर, सुभाष पाटील, गणेश चित्ते, अजय पवार, सोना जावई, नातवंड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। तर कार्यक्रमासाठी मुलगा गणेश चित्ते, सून संगीता गणेश चित्ते, मुलगा नागेश चित्ते, सून वर्षा नागेश चित्ते, मुलगी ज्योत्स्ना दिलीप शिरसाट, जावई दिलीप ओंकार शिरसाट, नातवंड मिताली, ओम, अजिंक्य, अनुष्का, निधी, शिवांश आदी संपूर्ण चित्ते परिवार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील ठाकरे सर यांनी केले। तर यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि आमच्या सुदर्शन कॉलनी आणि देवपूर वासियांतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। उर्वरित वर्ष म्हणणार नाही मी, हे वाटचालीचे वर्ष आणखीन एक असे तरुण सारखे 100 वर्ष 101 वर्ष त्यांनी आपले हे आम्हाला प्रेरणा देत राहो यावर मी आयुष्य चिरंतकाळ मिळो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंबातर्फे आमच्या विद्यानगरी ज्येष्ठ नागरिका संघतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो। इथं थांबतो। हे इथं प्रकट केलेले आहे एक त्यांच्या मित्राच्या या 75व्या महोत्सव प्रसंगी। यानंतरचे वक्ते गणेश चित्ते हे बापूंचे मोठे चिरंजीव गणेश चित्ते सर हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत। आणि नातेवाईक, आज आपण सन्माननीय पंढरीनाथ चिंदा चित्ते अर्थात आमचे पप्पा, आमचे सर्वांचे लाडके पप्पा यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत आहोत। उपस्थित सर्व नातेवाईक, स्नेहीजन, मित्र परिवाराचे प्रथमतः मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। माझे पप्पा शेतकरी व गरीब कुटुंबात जन्माला आले। पप्पांचा तो गरिबीचा काळ, शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा नाही। आई वडील म्हणजे आमचे आजोबा आजी
अशिक्षित अशाही परिस्थितीत पप्पांनी गावातून 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण घेऊन नंतर दुसऱ्या गावाला 7 ते 8 किलोमीटर पायपीट करून 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 10वी झाल्यानंतर कठीण अशा परिस्थितीत असताना त्यांनी धुळे येथे त्यांचे D.Ed पूर्ण केलं आणि पप्पांनी शिक्षणाचा D.Ed पूर्ण झाल्यानंतर नोकरी करता करता पप्पांनी शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. अध्यापन करता करता स्वतःही अध्ययन केले व आपले M.A. B.Ed शिक्षण पूर्ण केले. एक वडील म्हणून आपली कौटुंबिक जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. म्हणतात ना, आयुष्यात बाप आहे तोपर्यंतच खरं जगता येतं. 75 वर्ष म्हणजे फक्त आकडा 75 नाही, तर 75 वर्ष म्हणजे त्याग, प्रेम, कष्ट आणि सामाजिक बांधिलकी या पद्धतीने पप्पांनी 75वी आकडा पार केलेला आहे. आयुष्यातलं खरं सुख आपल्या बापाकडेच मागता येतं. पप्पांनी आमच्यासाठी खूप काही केलं. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे आणि पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात काम केल्यानंतर पप्पांची धुळे जिल्ह्यात नवापूर तालुक्यात बदली झाली. त्या ठिकाणाहून नंतर परत साक्री तालुक्यात आले. त्या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी उत्तमरित्या काम केलं आणि वयाच्या 58 वर्षी सेवानिवृत्त झाले. तो सोहळाही आम्ही कुटुंबियांनी छान असा साजरा केला होता. पप्पांचा स्वभाव अत्यंत शिस्तप्रिय आहे. शिकण्याची मात्र त्यांना भारी हौस आहे. आजही ते M.A. योगाचे धडे घेत आहेत. पहाटे 5 वाजता उठून त्यांचा दिनक्रम सुरू होतो. त्यामुळे ते आजही ठणठणीत आहेत. सज्जन हो, आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठ्या पदावर गेलो तरी बाप या व्यक्तिमत्वाची जागा आपल्या आयुष्यात कुणी घेऊ शकत नाही. कारण की बाप असतो तो बापच असतो, तोच जगण्याचा आधार असतो. पप्पांनी आम्हाला घडवले, आमच्यावर संस्कार केले. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुल्या हिताजो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आमच्या सर्व यशाचे श्रेय आमच्या आई वडिलांकडे जाते. मित्रांनो, बाप नावाचा आभाळ जोपर्यंत डोक्यावर आहे ना तोपर्यंत सुखाचा पाऊस कमी पडतच नाही आणि दुःखाचं ऊन कधी आपल्या अंगावर येत नाही. मुलांना घडवता घडवता पप्पांनी आपली सामाजिक कार्याची आवडी जोपासली आणि म्हणून समाजात आजही त्यांना एक मानाचे स्थान आहे. त्यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कुळी कन्या पुत्र होतो जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. पप्पांचे जीवन कृतार्थ व धन्य आहे. पप्पांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत असताना ईश्वराकडे मी प्रार्थना करेन की आमच्या पप्पांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा शताब्दी सोहळाही आम्ही यापेक्षाही देखणा साजरा करू. उपस्थित आपणा सर्वांच्या वतीने पप्पांना उत्तम आरोग्य व उत्तम उदंड आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उन्हीं को मिलती है, उनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है, हौसले से उड़ान होती है. आणि तो हौसला बापू साहेबांमध्ये विसरलेले आहेत. मंदिरावर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता. आमच्या पाठशाळेच्या विद्यार्थ्यांना बाबाजींनी सांगितलं की ठाकरे सर तुम्ही घेऊन या. मी घेऊन गेलो होतो. सर्व विद्यार्थ्यांचा अप्रतिम असा सत्कार, अप्रतिम असं भोजन आणि त्यांचा जो मान, त्यांना मानवंदना दिलेली होती बाबासाहेबांची. मी तिथे गैवरून गेलो की हे व्यक्तिमत्व सुद्धा अप्रतिम आहे. म्हणून म्हटलं की कार्यक्रमाला अध्यक्ष अतिशय पावरफुल असेल आपल्याला. चला, धन्यवाद. अजयजी पवार.
साधारणतः माझे लग्न होण्याच्या पूर्वी माझे आयुष्य म्हणजे एकदम इझी होते, की जे काम होते ते मी 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर करायचो. पण बाबांकडून अशी शिकवण आले की जे कामं दिलेले असतात ते तंतोतंत वेळेवर व्हायला पाहिजे आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने व्हायला पाहिजे. ही एक शिकवण जी माझ्या जीवनात मी आणलेली आहे. दुसरी म्हणजे की आपण बघतो की आजकालची जी पिढी आहे जी काही शिकत नाही किंवा जास्त उच्च शिक्षण घेत नाही, पण बाबांकडे बघून बाबांनी 75व्या वयामध्ये मास्टर्स इन योगाचे शिक्षण ते घेत आहेत. यांच्याकडे बघून की आपण पण करायला पाहिजे हे प्रोत्साहन सुद्धा बाबांनी दिले. आणि तिसरे म्हणजे की याच्या आधी आपण स्वास्थ्याकडे मी जास्त काही लक्ष नाही द्यायचो की हो ठीक आहे होईल, काय होत नाही काय होत नाही, पण तसं नाही आहे. सर्वांनी आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणून बाबांमध्ये राहून बाबांसोबत फिरून त्यांनी सकाळी लवकर उठून स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची जी पद्धत जी लावली आहे ती आता आयुष्यभरासाठी कंटिन्यू राहणार आहे. तर हे जे छोटे छोटे बदल आहेत असे बदल बाबांनी अजून आणावे. आणि एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप खूप म्हणजे अजून येणारे जे वर्ष आहे याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. अजून आम्हाला काहीतरी शिकवत राहा कंटिन्यू. वेगळी असते. भाषण असं काही म्हणजे प्रिपेअर नाही केलंय. माझ्या डोळ्यातनं बाबांना जे अनुभवलंय आता एवढ्या 1-1.5 वर्षांमध्ये त्याबद्दल मी बोलू इच्छिते. सर्वप्रथम बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबांचा आज अमृत महोत्सव, अमृताची खाण कोणाकडे असते? देवांकडे. बाबांना ते अमृत प्राप्त झालेलं आहे ह्या 75 वर्षांमध्ये. बाबांचं एकदा मी घरी गेले होते तर त्याच्यावरूनच मला बाबांचं व्यक्तिमत्व अगदी चटकन 2च मिनिटात कळालं. बाबांच्या घरात 3 समाजसुधारकांचे फोटो आहेत. एक महात्मा ज्योतिबा फुलेंची, एक काय म्हणतात वीर सावरकरांची आणि तिसरा येणार अब्दुल कलामांची. त्याच्यावरूनच समजून जावं की बाबांचं व्यक्तिमत्व कुठे असेल असं. कारण की प्रत्येकाच्या घरात ही 3 फोटो मी सांगते ना की 100 पैकी 99.9% नसणारच. बाबा एक उत्तम वक्ता आहे, बाबा एक उत्तम लेखक आहे, बाबा एक उत्तम वाचक आहे. बाबांची आणि माझी एक सवय ही खूप मिळती जुळती, ती म्हणजे वाचनाची. मी माझ्या मिस्टरांना दिवसातनं 3 वेळा सांगत असते की बघा चित्ते बाबांकडून काहीतरी शिका. बाबांमध्ये किती एनर्जी आहे. बाबा वेळेवर उठा, वेळेवर झोपतात, वेळेवर सगळ्या गोष्टी करतात. बाबांकडे बघून कोणी म्हणणार नाही की बाबांचं वय हे 75 इयर्स ओल्डचे ते असं. कारण की मी म्हणते ना मी सुद्धा वेळेचा एवढा वक्तशीर पाळू शकत नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की ते आपण बाबांकडनं शिकू शकतो. APJ अब्दुल कलामांनी वाढदिवसाविषयी एक छान गोष्ट सांगितली होती BBC न्यूजला की ते म्हणतात जन्मदिवस म्हणजे काय? ज्या एकच दिवशी आई फक्त बाळाच्या रडण्याने हसते, त्यानंतर कुठलाच असा दिवस येत नाही जन्मानंतरचा की आई आपल्या बाळाच्या रडण्यावर हसते. त्यालाच म्हणतात जन्मदिवस. की ज्या दिवशी आपली आई बाळाच्या रडण्यासाठी हसते की हो माझं बाळ रडलं म्हणजे माझं बाळ कसं आहे? सुदृढ आहे. त्यालाच म्हटलं जातं जन्मदिवस. बाबांसाठी एक शेर लिहिलाय मी. बागों में फूलों की बहार हो, जिंदगी में खुशियां हजार हो, जिंदगी के हर दिन बेमिसाल हो, चाहे हो जिंदगी में वो सब बेशुमार हो, मेहनत हो, तारीफ हो, आदर हो और सबका प्यार हो, दुनिया में पहचान हो और बड़ा सा नाम हो, मेरे से तोहफे में देर सारा प्यार हो, बधाई 1000 बार हो, उम्र 100 साल हो, हर दिन बेमिसाल हो, हर दिन बेमिसाल हो. बाबा हे त्यांच्या चित्ते घराण्याचे एक असा मोठा वटवृक्ष आहे की ज्याचे ते मूळ आहे. आणि आज तुम्ही सगळ्यांनी बघितलंच की त्या मुळाला छान फळं आली आहेत, फुलं आली आहेत, बिया आली आहेत, ती खूप छान प्रकारे वाढतंय. असंच तुमचं चित्ते परिवाराचं वटवृक्ष हे वाढतच जाऊ आणि त्याच्या मुळ्या गावोगावी, राज्य, जिल्हा, तालुका, देशात सगळीकडे फैलू. धन्यवाद बाबा.
इयत्ता 7वीला असतानाच पप्पांनी मला सांगितलेलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे, तर त्या दृष्टीनेच तू अभ्यास वगैरे कर. तर त्या दृष्टीनेच मी अभ्यास केला आणि आज डॉक्टर झालो पप्पांमुळे. कुठल्याही गोष्टी मागे म्हणजे मुलांच्या प्रगती मागे जर म्हणजे त्यांची मेहनत तर असतेच, पण आई वडिलांची पुण्याई जोपर्यंत मुलांच्या पाठीशी असते ना तोपर्यंत मुलांची प्रगती होत राहते. आणि आमच्या 3 भावंडांची जी प्रगती झालेली आहे ही आई वडिलांच्या पुण्याईमुळेच झालेली आहे. 1971 साली जर माझ्या वडिलांनी म्हणजे पप्पांनी रत्नागिरीत जाऊन दुर्गम भागामध्ये शिक्षकी पेशा जर अवलंबिला नसता तर आज आम्ही 3 भावंड आहोत त्या पोझिशनला नसतो, किंवा आमचं कुटुंबच म्हणा आहे त्या पोझिशनला नसतं. तर वडिलांनी 1971 साली जे धाडस दाखवलं ना त्याची फळं आज आम्ही संपूर्ण कुटुंब चालतो. म्हणजे ज्या काळी पत्र इथून टाकलं तर 1 महिन्याने रत्नागिरीत पोचायचं, त्या काळी पप्पांनी हे डेअरिंग दाखवलंय. नो डाऊट पप्पांचे उपकार तर अनंत आहेत, ते कधीच फिटणार नाहीत. तर आजच्या या शुभ दिवशी मी पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद पप्पा. मुलगी दिली नाही फक्त, दिलं नवीन घर. सासरे नाहीत फक्त ते, सासरे नाहीत फक्त ते, वडिलांचं दुसरं स्वरूप सुंदर. आधार त्यांच्या शब्दांचा, मायेची त्यांच्या सावली. आधार त्यांच्या शब्दांचा, मायेची त्यांच्या सावली. आदर्श असे सासरे लाभले हीच आयुष्याची खरी कमाई. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आज आमच्या पप्पांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व ज्येष्ठ आप्तेष्ट सर्व मंडळींचे मी चित्ते परिवाराची मोठी सून या नात्याने सर्वांचे स्वागत करते आणि आभार मानते. आमचे पप्पा म्हणजे आदर्श मूर्ती, आमचे पप्पा म्हणजे चैतन्य मूर्ती, आमचे पप्पा म्हणजे सर्व बाबतीत सर्व गुण संपन्न अशी मूर्ती. पप्पा आहेत तर घरात चैतन्य आहे, पप्पा आहेत तर घरात उत्साह आहे, पप्पा आहेत तर आम्हाला घरात राहावंसं वाटतं. कुठल्याही कार्यक्रमात कुठेही गेलं तरी पप्पा नाही तर आम्हाला करमत नाही. आज ते वयाच्या 75 वर्ष पूर्ण करतायत, त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. घरात त्यांनी मुलगी सून असा कधीही भेद केला नाही. त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला. त्यांनी त्यांच्या वयात त्यांच्या कारकिर्दीत सुनेसाठी, मुलांसाठी आणि पत्नीच्या शिक्षणासाठी सुद्धा, सगळ्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा तेवढाच महत्व दिलं. मला आजही माझ्या BEdच्या ऍडमिशनचा प्रसंग आठवतो. थोडक्यात सांगते मी की मला BEdच्या ऍडमिशनसाठी जायचं होतं नाशिकला. आम्ही 2 जण निघालो होतो. आम्ही 2 जण गेलो असतो, जा तुम्ही, त्यांना वाटलं असतं की जा तुम्ही घ्या ऍडमिशन. पण आई पप्पा अगदी उन्हातानात आमच्या सोबत आले. आमची तनू अगदी 1.5 वर्षाची होती, तिला सुद्धा घेऊन आले. दिवसभर उन्हातानात नाशिकला थांबले. का तरीचं ऍडमिशन झालं पाहिजे, कमी पैसे पडले तर मी मदत करेल. अगदी सोबत त्यांनी पैसे सुद्धा आणले होते. आमचा हा असा भक्कम असा वटवृक्ष आम्हाला नेहमीच त्यांची शीतल छाया देत राहो. आमचा हा दीपस्तंभ आम्हाला नेहमीच चांगले मार्गदर्शन, चांगली दिशा दाखवत राहो. घरातील प्रमुख व्यक्ती जसा असतो त्याप्रमाणे कुटुंब असतं. असे आदर्श आमचे पप्पा, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही घडतोय. कळत आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर पप्पांनी पदरात घ्याव्या आणि आम्हाला माफ करावं. या प्रसंगी मी एवढंच बोलू इच्छिते. धन्यवाद. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, सर्व आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक, आज मामांचा 75वा वाढदिवस साजरा करताना महाकुटुंबियांना अतिशय आनंद होतो. कारण मामांचे जे अंगी 3 गुण होते, त्यांचं कर्तृत्व महान, त्यानंतर दातृत्व
आणि मातृत्व या तिन्ही गुणांची सांगड त्यांनी केली आणि आम्हा कुटुंबियावर शिक्षण तर दिलं, पण शिक्षणाबरोबर सुसंस्कार सुद्धा घडवले आणि शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घातल्यामुळे आज त्यांच्या कुटुंबाची खरी प्रगती आम्हा सर्वांना दिसते. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त एवढेच बोलू शकतो, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो, आरोग्य, संपत्ती, धनसंपत्ती या सर्व गोष्टी देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. माझे आजी बाबा दोघेही हे खूप मोठे शिवभक्त आहेत, त्यामुळे मी माझ्या हातून त्यांच्यासाठी एक भेटवस्तू तयार केली आहे. मी त्यांच्यासाठी महादेवाची एक सुंदर पेंटिंग तयार केली आहे आणि त्याला 3D इफेक्ट देण्यासाठी मी क्लेचाही वापर केलाय. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी पुढे येऊन ती भेटवस्तू स्वीकारावी. आजोबांच्या प्रेमामध्ये दडलेला संसार, कथा त्यांच्या अनुभवांच्या शिकवण सोन्यासारखी, कथा त्यांच्या अनुभवाच्या शिकवण सोन्यासारखी, आदर्श असे आजोबा लाभणे भाग्याची गोष्ट खरंच की. हात धरून चालवितात, चुकांमध्येही साथ देतात, हात धरून चालवितात, चुकांमध्येही साथ देतात. आजोबा म्हणजे प्रेम, संस्कार, घराला आनंद देत राहतात. इथे उपस्थित सर्व आप्तेष्ट मान्यवर व माझ्या प्रिय कुटुंबियांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. एक आदर्श आजोबा कसे असले पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे बाबा. मी जसं जसं लहानाची मोठी होत होती, जसं जसं मला कळायला लागलं, तेव्हापासून माझ्या समोरची सर्वात जास्त उत्साह, जोश असलेली व्यक्ती म्हणजे माझे बाबा. ते आज इतक्या वर्षानंतरही तसेच आहेत. आमच्यासाठी बाबा म्हणजे घरातली सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच नाही, तर प्रेम, संस्कार, शिस्त आणि प्रेरणेचे एक जिवंत उदाहरण आहे. बाबा आम्हाला नेहमी त्यांच्या जीवनातील प्रसंग, अनुभव सांगत असतात. त्यामधून आम्हाला त्यांनी घेतलेले कष्ट, केलेले परिश्रम याचेही जिवंत उदाहरण आम्हाला मिळते. बाबा आम्हाला त्यांचे अनुभव सांगतात आणि त्यामधून त्यांनी आपण जीवन कसे जगले पाहिजे याचं मार्गदर्शन तर मिळतंच, पण आत्मनिर्भर कसं राहिलं पाहिजे याचीही आम्हाला चांगली प्रेरणा मिळते. बाबांना नेहमी नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतात, जसं की योग, स्विमिंग आणि ड्रायव्हिंग. त्यांच्या या वागण्यामुळे मलाही नवीन नवीन गोष्टी शिकाव्यासं वाटतात. बाबांना जमान्यासोबत चालायला खूप आवडतं. माझे बाबा एवढे एव्हरग्रीन आहेत की त्यांच्यासाठी वय हे फक्त आकडेच आहेत. बाबा जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांची छाप पाडल्याशिवाय राहत नाहीत. उलट ते जिथे जातील ती जागा त्यांना नवीन न वाटता तिथलं वातावरण ते बदलून टाकतात. बाबा आमच्या सर्व नातवांचे, खाऊ बद्दलचे पण पुरेपूर लाड करत असतात. ते असले की आम्हाला कधी कुठल्याही खाऊची कमतरता पडत नाही. अजून एक त्यांचा एक महत्वाचा गुण म्हणजे पंक्च्युअलिटी, ज्याला आपण व्यक्तशीरपणा असेही म्हणतो. बाबांना कुठल्याही लग्न समारंभाला जायचं असो किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असो, बाबा सर्वात आधी रेडी असतात आणि आमच्यासाठी एक उत्तम अलार्मचंही काम करत असतात. यातून वेळेचं महत्त्वही आम्हाला कळतं. तर आजच्या दिवशी मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करेल की बाबांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे आणि येणारे अनेक अनेक वर्ष आम्हाला त्यांचे असंच सहवास, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि प्रेम मिळत राहू दे. धन्यवाद. निमित्त आपण जी उपस्थिती दर्शवलेली आहे ती उपस्थिती पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे की एवढ्या सगळ्यांना माझं निमंत्रण पोहोचल्याबरोबर यावंसं वाटलं ही खरोखर कौतुकाची बाब आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि माझे सन्मित्र वॉटर विभागाचे आणि लँड विभागाचे आणि हरिओम ग्रुपचे सर्व सदस्य, आपण मी सर्वांना प्रथम हरिओम म्हणतो आणि माझ्या पुढच्या दोन गोष्टी सांगतो. आज मला असं वाटतं की मी खरोखर कोण म्हणतं 75, कोण म्हणतं 75, 75 नाही 55, अजून 55 म्हणजे तेव्हा होतील पूर्ण. आणि
तेवढं आयुष्य परमेश्वर मला का देव तर समाजाची सेवा घडो, माझ्याकडून समाजाची सेवा घडो, समाजाला मेवा घडो, नातलगांमध्ये होणारे काही कुरबुरचे प्रश्न माझ्या हातून सुटावे, काही नातलगांचे विवाह राहिलेले ते माझ्याकडून जमावे आणि काही नातलगांच्या विवाह प्रसंगाला मी हातभार लावून मदत करावी आणि माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना मी मदत करावी असं मला वाटतं. आणि फक्त देता यावं, देता जाण्यासाठी मी झटावं आणि त्यासाठी मला आयुष्य मिळावं असं मला वाटतं. या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की आपण फक्त चिमण्या मुंगळ्या माणसं सगळे जन्माला येतात आणि बाळ वाढवतात, त्यांना अन्न घालतात आणि ते मोठे होतात म्हणून काय संसार झाला त्याला मी संसार म्हणत नाही असं सावरकर म्हणायचे. आणि तसं माझं मत आहे की करावं ते काहीतरी सगळ्यांसाठी करता आलं पाहिजे, जगासाठी करता आलं पाहिजे, इतरांसाठी करता आलं पाहिजे, समाजासाठी करता आलं पाहिजे, ते माझ्या हातून घडो अशी माझी इच्छा आहे. APJ अब्दुल कलाम सांगायचे शिका, नुसतं शिकू नका तर शिकवत पण राहा आणि शिकवत राहा. आणि म्हणून मी आज सुद्धा शिकतोय आणि आज सुद्धा जिथे शिकवण्याची वेळ येईल त्या ठिकाणी मी शिकवतोय, मी मार्गदर्शन करतो, मी हक्काने बोलतो, मी माझ्या 2 गोष्टी अनुभवाच्या सांगत असतो आणि काही ठिकाणी वटणीवर आणण्याचं सुद्धा काम मी त्यावेळेला करत असतो. अशा सेवा माझ्याकडून घडाव्यात ही माझी इच्छा आहे आणि म्हणून मी जगावं आणि या ठिकाणी मित्रत्व पण जोडत राहावं, मित्रांना सहकार्य करत राहावं, वेळ प्रसंगी सगळ्यांसाठी धावून जावं ही माझी कुवत वाढत राहावं यासाठी मी जगावं. परमेश्वरा यासाठी मी जगावं. सगळ्यांच्या कृपा प्रसादाने मी आज या ठिकाणी उभा आहे आणि असाच मी उभा राहू आणि माझी सेवा माझ्याकडून सगळ्यांची सेवा घडो अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. पण या सगळ्या गोष्टी करत असताना मला जर पाठिंबा जो असतो तो पाठिंबा भक्कम आहे आणि तो पाठिंबा म्हणजे माझी अर्धांगिनी सौ सुनंदा हिचा जो मला पाठबळ आहे. प्रत्येक वेळेला ती सावलीसारखी माझ्या जवळ उभी राहत असते, वेळ प्रसंगी हात धरते आणि उभं करून सुद्धा बसवते. म्हणजे का तर मार्गदर्शनही करते की असं नाही असं करा तुम्ही आणि मदतही करते आणि मला सांभाळून घेते आणि प्रत्येक ठिकाणी मदत करते. म्हणून तिच्यामुळे सुद्धा मी आज या ठिकाणी या स्तराला पोहोचलो आहे असं मला म्हणावंसं वाटतं. माझी अर्धांगिनी मला प्रत्येक ठिकाणी साथ देत असते, अशीच साथ तिच्याकडून यापुढे घडो अशी अपेक्षा बाळगतो. उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदा टेकतो माथा, छाती ही फुगते अभिमानाने, छाती ही फुगते अभिमानाने, गाता तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा, गाता तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा असे आमचे बापूसाहेब. आता आपण केव्हापासून वाट बघत आहोत की आता शेवटच्या क्षणी जे चित्र तुम्ही पाहिलं, कारण नातूने मनोगत व्यक्त केलं, नातीने मनोगत व्यक्त केलं, मुलांनी मनोगत व्यक्त केलं, मुलीने मनोगत व्यक्त केलं, सुनेने मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांनी सांगितलं की बापू किती ग्रेट आहे, किती चांगले आहे, आम्हाला किती प्रिय आहे. अरे पण जे अर्धांगिनी त्यांच्या बरोबर इतक्या वर्षापासून काम करते त्यांच्याकडून तर ऐकू द्या. मी सांगणार होतो पण त्याच उठल्या आणि त्यांनी सांगितलं की अरे ही घडी अशीच राहू द्या, याच्या पलीकडे काय पाहिजे अजून आपल्याला. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आपण पाहिले असते, अनुभवले असते, पण असा कार्यक्रम मला वाटतं अनुभवायला मिळाला नसेल. वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम
मी नेहमी सांगत असतो, आईच्या दुधात आणि गाईच्या दुधात काय फरक आहे? डॉक्टर साहेब इथे आहेत, बापूंचे चिरंजीव, इतरही डॉक्टर आहेत. आईच्या आणि गाईच्या दुधामध्ये काय फरक आहे? डॉक्टर म्हणतील काहीच फरक नाही, कारण दोघांचं जीवनसत्व एकच आहे. बाळ लहान असताना जर आई गेली दुर्दैवाने, तर आपण कोणाचं दूध देतो बाळाला? गाईचं दूध देतो. जीवनसत्व एक आहे म्हणून देतो, पण गाईच्या आणि आईच्या दुधामध्ये फरक आहे. तो हा की गाईचं दूध विकत मिळतं, आईचं दूध विकत मिळत नाही. आजचा हा कार्यक्रम ठेवला, बापूंनी मला सांगितलं, बाबा असा असा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा आहे. फार चांगली गोष्ट आहे. आम्हाला सर्वांना, आमचे जे सदस्य आहेत, खूप आनंद झाला. पण सांगताना त्यांनी एक सांगितलं की माझ्या या कार्यक्रमाला माझ्या नातेवाईकांना प्राधान्य राहील. किती वेगळापणा आहे. अरे नातेवाईकांना प्राधान्य देणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते आहेत म्हणून हे आहे, आणि हे आहेत म्हणून हे आहे. माझ्या नातेवाईकांनी, नातू असेल, नात असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, भाऊ असेल, आई असेल, वडील असेल, जे कोणी आहे, त्यांनी मला सर्वार्थाने आवश्यक असलेली साथ दिली. म्हणून आज मी आहे. 75 वर्ष, आणि त्यांनी सांगितलं की अजून 50 वर्ष मला जगायचं आहे. कोणाच्या जीवावर, कोणाच्या भरोशावर? आपल्या सर्वांच्या भरोशावर, नातेवाईकांच्या भरोशावर. मला खूप आनंद झाला. नातेवाईक हिरिरीने आलेले आहेत. त्यांनी आपलं मनोगत अतिशय मनापासून, बिंबीच्या देठापासून व्यक्त केलेलं आहे. बाप काय असतो हे गणेशने सांगितलं, आणि बापाने काय केलं हे नागेशने सांगितलं. हे सांगत असताना अनुभव वेगळा पण येत असतो आपल्याला. अनेक बाप आपण बघतो की लहानपणापासून तो मोठा होईपर्यंत, त्याच्या पायावर उभा करेपर्यंत, त्याचं लग्न करेपर्यंत, त्याचे मुलं पाहीपर्यंत तो कष्ट करत असतो. बाप कष्ट 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 करत असतो. पण काहींच्या नशिबी दुर्दैव येतं. नाही इलाजाने ते बापाला सहन करावं लागतं. मुलगा जर व्यसनाधीन निघाला तर किती मोठं दुःख असतं आई वडिलांना. अशीच घटना घडलेली. हेडमास्टर सारखा मुलगा दारू पिण्यामध्ये वाया गेला. बापाला मारतोय, सर्वजण बघतायत, आणि मारणारा बाप, मार खाणारा बाप असे मोजत होता, बोट मोजत होता. तो निर्लज्ज मुलगा बापाला म्हणतो आहे, किती निर्लज्ज आहे हा बाप माझा, मी मारलेल्या लाता मोजतो आहे म्हणे. मी माझ्या बापाला किती लाता मारल्या हा माझा बाप मोजतोय. ह्या लोकांना तो दारूच्या नशेत सांगतो. त्यावेळेला तो बाप त्यांना सांगतो, त्याला सांगतो सर्वांच्या समोर की अरे बाबा, तू किती लाता मारलाय हे मी मोजत नाही. तुझ्या बारशेच्या वेळेला तू आयुष्यभर सुखी राहावं म्हणून मी परमेश्वराला किती वेळा प्रार्थना केल्या आणि किती खर्च केला हे मी मोजतो आहे. हा बाप वेगळा आणि हा बाप वेगळा. आज मुलं सुशिक्षित आहेत. एक डॉक्टर आहे, एक शिक्षक आहे, सुनबाई एक शिक्षिका आहे, एक फार्मासिस्ट आहे, जावई शिक्षक आहे, जीभाऊ. आम्ही जाऊन बघून आलो त्यांच्याकडे. कौतुक बापूंकडून ऐकत होतो, माझा भात जावई, माझा भात जावई. मी म्हटलं प्रत्यक्षात आता बघायला मिळालं, आणि खरंच बघितलं. लोक त्यांच्या पाठीमागे धावत होते.
डॉक्टर कर्जतला आहे. डॉक्टर गिंद्रे यांकडून ऐकत होतो आम्ही की बापूंचा छोकरा खूप हुशार आहे, त्वचा रोग तज्ञ आहे. प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. हे सुख कोणाच्या नाती, कोणाच्या नशिबात? हे सुख अनुभवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम ज्यावेळेला आपण आयोजित करतो त्यावेळेला आपण कुठल्या थरावर आहोत, आपल्याबद्दल आपल्या नातेवाईकांचं काय मत आहे हे आपल्याला अनुभवायला मिळेल. उंची लहान, कीर्ती महान. लाल बहादूर शास्त्री किती होते? 4.5 फुटाचे. भारताचे पंतप्रधान झाले आणि नेमकं त्यावेळेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातला वाद सुरू झाला. ताश्कंदला करारासाठी जायचं. पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते? अयूब खान अध्यक्ष. भारताच्या वतीने पंतप्रधान कोण गेले? लाल बहादूर शास्त्री. दोघंही विमानतळावर उतरले, एकमेकाशी हस्तांदोलन केलं. फोटोग्राफर, वार्ताहर सर्व होते, फोटो घेत होते. एका मिस्किल वार्ताहराने लाल बहादूर शास्त्रींना अपमानित करण्यासाठी एक प्रश्न केला. शास्त्रीजी, तुम्ही ज्यांच्या समोर उभे आहात त्या अयूब खान कसे आहेत आणि तुम्ही कशा आहात? म्हणजे ते धिप्पाड, उंच पुरे आणि हे बुट्टे छोटेसे. लाल बहादूर शास्त्री चिडले नाही, शांतपणे त्यांना उत्तर दिलं. अयूब खान माझ्याशी बोलताना मान खाली घालून बोलतोय, मी त्याच्याशी बोलताना मान ताठ करून बोलतोय. बापू बोलत असताना कोणाशीही त्यांची मान ताठ राहते, खाली जात नाही.